सकाळी सकाळी बिना आंघोळीचा रात्रीचा फोडणीचा भात खाऊन तोंडावर चार पाण्याचे थेंब मारून आपण आलतो रानात. नमस्कार, मी आहे कांचन. माझ्या मेंदूपेक्षा कमी चालणाऱ्या धारेचा कोयता आणि मम्मीच्या 10 वर्षापूर्वीच्या साडीचं पटकुरं घेऊन मी आलते गिन्नी गवत आणायला. पप्पाने ढेकूळ पाठीत वाजवायच्यात मी माझा कोयता उचलते आणि करते सुरू तोडायला. थोडे तोडल्यानंतर परत दिवाळीला कपडे घेतील का घरचे याचा विचार करून मी माझं काम परत सुरू करते. सगळं गिन्नी गवत पटकुरावर टाकून त्याला 360 गाठणी देऊन भाताची फोडणीची ताकद देऊन आणलं उचलून घरी. निम्मीमान घरी जाऊपर्यंत पानाने कापणार होती ते वेगळंच होतं. परत ओझं खाली टाकून आपल्याला जायचं होतं मकाची पेंडी आणायला. गेल्या गेल्या माझ्यापेक्षा 1.5 फूट मोठी असणारी मका केली सापासाप तोडायला. आता मी गणितामध्ये कच्ची असल्यामुळे मकाची पेंडी मोठी कधी झाली हे कळलंच नाही. त्यामुळे कसं तरी परत उरलेल्या भाताची ताकद लावून आणलं उचलून घरी. आता परत मोबाईल रानात राहिला होता तर त्याला पण उचलून आणावं लागलं. तोपर्यंत आपली मम्मी आपल्याला कधी न भेटल्यासारखं सॅलड एक ताटभर कापून ठेवती. आणि तर भेटलेल्या गोष्टी सोडित नाही मी कधी. उंदरासारखं कुडतोडून पण खाता येत होतं, पण तुमच्या पुढे शायनिंग मारण्यासाठी कापून दिलं. त्यानंतर महिन्यापासून मी राखण करीत असलेले सीताफळ आपल्याला तोडायचे होते. एक सुद्धा पाखराला खाऊन नाही दिलं. टॅलेंट आहे शेवटी. मग मम्मीच्या विरोधात घरातून लपून कटोरी आणली होती. त्या कटोरीत एक एक सीताफळ तोडून घेतलं. मग आणले सगळे सीताफळ घरी.